मारी रात्री 2दा उठलो आणि झोपेत्या भल्या मोठ्या बंगल्यात संडासच नाही सापडला हो. सहलीमध्ये 10 खोल्यांचा बंगला आम्हा दोघांसाठी भाड्याने घ्यायची ही पहिलीच वेळ. एवढ्या मोठ्या बंगल्यात याआधी आम्हाला कोणी चहाला सुद्धा बोलवलं नव्हतं कधी. आमची पूर्वीची भायखळ्याची 10 बाय 12ची खोली आणि 14 बिऱ्हाडांना मिळून 2 सार्वजनिक संडास. सकाळी मागचे दार उघडून शेजारचा डिकोस्टा तर संडासाच्या रांगेत उभा नाही ना, हे पाहिल्यावर मनापेक्षा पोटावरचं दडपण कमी व्हायचं. गुरं गोठ्यामध्ये शांतपणे रवंथ करतात तसा आमचा सार्वजनिक संडासाला स्वतःचा चिरेबंदी वाडा समजून तो आतमध्ये मनन करत असावा किंवा काय करत असावा. आपण कुठे गेलोय आतमध्ये बघायला? हा, इथे आता दिसतोयस. रात्री दर्शन द्यायला काय झालेलं? झाडांना उगाच रात्रीचं पाणी. बाथरूम इथे लिहिलेलं आहे, म्हणजे आंघोळीला इथे. अरे, मला वाटतं चूक झाली. मी कोणा 2 BHK मध्ये शिरलो का चुकून? आतमध्ये दिवाणखाना आहे. नाही, बाहेर तर स्पष्टपणे बाथरूम लिहिलंय, म्हणजे इथेच आंघोळीला. आ गा 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 माझ्या, एवढं मोठं न्हाणी घर. आमची भायखळ्याची अख्खी खोली या बाथरूमच्या आत राहिली असती आणि वॉशिंग मशीनला बाल्कनीत वाळीत टाकण्याची गरज भासली नसती. मी जरा सांभाळूनच कानोसा घेतो, काय माहित आणखीन कोण असेल आतमध्ये. हा इथला सार्वजनिक संडास तर नाही ना या सगळ्या गावातल्या बंगल्याने मिळून? आंघोळ करून थकतो का कोण? नाही, म्हणजे न्हाणी घरात आराम खुर्च्या ठेवण्याचं प्रयोजन काय? का हे खरोखर इथलं सार्वजनिक बाथरूम आंघोळीसाठी अपॉइंटमेंट घेऊन बसत असतील इथे दुसरा बाहेर येईपर्यंत? हा, आता आलं लक्षात. एक खुर्ची नवऱ्यासाठी आणि एक खुर्ची बायकोसाठी, म्हणजे असं एकत्र आंघोळ करीत असावे. काय कल्पनाच करवत नाहीये. हे ऑस्ट्रियाचे लोक वेडे की खुळे? हे काय इथे ठेवलंय गाणी ऐकायला? आंघोळ करताना कोण काय इथली गाणी ऐकणार आहे का? आपण तर नळाखाली शिरल्यावर अशी काय ती काळी चार लावून देतो की तोंडाचा ग्रामोफोन नळ बंद झाला तरी चालतच राहतो. नळावरनं आठवलं, इतका वेळ मी इथे येरझारा घालतोय, मात्र तो आंघोळीचा नळ काही मला अजून सापडलेला नाही बघा. या बंगल्यामध्ये एवढी दारे आणि बाथरूमच्या आतमध्ये पण आणखीन दारे, पण इथे सगळं लाकूड लाकूड. मला वाटतं या बंगल्याचा मालकाचा सुतारकामाचा छंद असावा. इथे पण बाक वगैरे लावले आहेत आणि बाहेर पण खुर्च्या. अरे मग इथे एका वेळी किती जण आंघोळ करता रे? अरे हो, इथे दगड घालायचे तापलेले, मग तिथून वाफ सुटते, मग इथे बसलेल्यांना नखशिखांत आणि नको तिथे पण घाम सुटतो, यालाच सावना असे म्हणतात. आम्हाला मागे हॉटेलमध्ये म्हणाले होते ना सावना फुकट आहे म्हणून. मी म्हणतो इथले युरोपचे पर्यटक भारतात आले की मुंबईच्या विमानतळावर त्यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपये सावना कर वसुली करावी. घ्या आता तुम्हाला 24 तास सावना. मला वाटतं इथे दगड आहेत, त्यापैकी काही इथल्या लोकांच्या डोक्यात पण असावेत. इथे बसून तापलो तर ताप आला म्हणून आधी डॉक्टरकडे जा असं आई म्हणेल. अरे पण तो आंघोळीचा नळ आहे कुठे इथे? वर आईने नाश्ता पण बनवायला घेतला असेल आणि आंघोळ केल्याशिवाय ती काही खाऊ देणार नाही मला. नाहीतर मला स्वतःला अशी काही हौस वगैरे नाही हो आंघोळीची. अरे हे इथे आणखीन एक दार आहे. आता एकानंतर एक सगळी दारं इथली उघडायला घेतो मी. अरे हो, हेच ते कालचं रात्रीचं झाड. बाहेर गेल्यावर त्या खुर्च्या जरा दूर ठेवल्या पाहिजेत त्या झाडापासून. अरे मग ती कुंडी कुठे गेली? रात्री 2दा गेलो होतो ना, म्हणजे नंतर 2ला गेलो होतो ना. गावाला अपचनामुळे असं सतत जावं लागलं झाडाखाली की झाडे लागले असे म्हणतात. भाषा समृद्ध नाही का आपली अभिजात? हीच ते कुंडी, हीच ते कुंडी. त्यावर बसून समोर डोंगरावर मस्त असा चंद्र पाहिला आम्ही नभी. ती कुंडी बाकी फेकून दिली पाहिजे लवकरात लवकर, शेजाऱ्यांना काही गंध लागायच्या आधी. हे पहा, सापडला सापडला, कोलंबसाला आंघोळीचा नळ सापडला. म्हणतात ना, आंधळा मागतो एक आणि देव देतो शॉवर 2. आदमी एक आणि शॉवर 2 म्हणजे बहुत बेइन्साफी है ये. पण एकाला आंघोळ करायला 2 शॉवर कशाला? आपलं असतं ना, काही झालं तरी तक्रार. मला वाटतं हे ऑस्ट्रेलियन लोक आधी डोकं या शॉवर खाली धरत असावेत, म्हणजे हात लावल्याशिवाय डोकं धुवायचं. आणि ते बुडाला सुद्धा हाताने धुत नाही ना, म्हणजे असं. आता पाण्यामध्ये असे बुडातले बुडबुडे बुडवायचे. लहानपणी शिवाजी पार्क जवळ महात्मा गांधी पोहण्याच्या तलावात सुटलेले बुडबुडे वर यायचे, ते कधी लपवता आले नाही. महात्मा गांधींना सत्याचा आग्रह नाही का? पण दादरच्या महात्मा गांधी पोहण्याच्या तलावाला इंग्रजांच्या तावडीतून सुटताना भर समुद्रात झेप घेणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव द्यायचे का पाण्याची प्रचंड भीती असल्यामुळे पोहायला बिलकुल न येणाऱ्या महात्मा गांधींचे नाव द्यायचे? मला मात्र महात्मा गांधींच्या त्या उपोषणांची भोवळ इथे येते. प्रीतीचं झुळ झुळ पाणी, वाऱ्याची मंजूळ गाणी, रोमांच सर्वांगी गेले मी न्हावुनी, रोमांच सर्वांगी गेले मी न्हावुनी, प्रीतीचं झुळ झुळ पाणी.
मस्तपैकी आंघोळ झाली. आता इंस्टाग्राम मध्ये श्रीमंती दाखवण्यासाठी एखादं मासिक घेऊन मस्तपैकी बसावं. कुठल्या भाषेमध्ये आहे मासिक काय माहिती, ते इंस्टाग्रामवर कोणाला कळणार आहे. हे असं भरमसाठ पैसे देऊन काय ते मॅनिक्युअर वगैरे करतात ना नखांचं, असू द्या हो. इंस्टाग्रामवर कोणाला दिसणार आहे इथे किती वाढली आहेत माझी नखं ती. आणि टकल्यावर टॉवेल बांधला म्हणून काय मी तुम्हाला मूर्ख वाटलो का? दुसऱ्यांचे मनी क्युअर करण्यासाठी मॅनिक्युअरवर खर्च करणारा. ऐक नाही अरे जिरेटोप पडला. हा आता मस्तपैकी ऑस्ट्रियन नाश्ता आणि नाश्त्यानंतर तळघरातल्या व्यायामशाळेत जाऊन 100-150 दंड बैठका ठोकून देतो. ऑस्ट्रिया किंवा जर्मन नाश्ता यापैकी काही प्रांतांमध्ये एक विचित्र परंपरा आहे बघा, की तिथे सकाळी नाश्त्याला बिअर पितात. मी आपली इथे फक्त संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी म्हणून हो, तशी मला काही सवय नाही. अरे मग याच्यानंतर तो व्यायाम कसा करणार? अहो मग ते आधी सांगायचं होतं ना. आता करू ते पुढच्या व्हिडिओमध्ये. आता जाऊन देतो अशी ताणून. हा जीव वेडा होई थोडा थोडा, वेड्या मनाचा बेफाम घोडा. दौडत आला सखे तुझा बंदा, चल प्रेमाचा रंगू दे विडा. मी तुझा हंस ग मानिनी. टी 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 टी.